4 जानेवारी 2026चा तो दिवस होता. रात्रीचे 8 वाजता 28 वर्षीय विवाहित महिला तिचा पती ऑफिसमधून येण्याची वाट बघत बसलेली होती. आज त्याचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त पनीरची भाजी बनवलेली. आता ज्या वेळेला तिचा पती आला, त्याने पनीरची भाजी बघून बायकोवरती खुश होऊन तिला मिठी मारली. जेवण केलं आणि रूममध्ये जाऊन झोपी गेला. रूममध्ये झोपल्यानंतर त्याची पत्नीही थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी गेली. पण तिच्या मनात कसली तरी बेचैनी होती. तिला अजिबात झोप लागत नव्हती. तिने त्याच्या कडेला बसून अश्लील व्हिडिओ बघितले. ती रात्र कशी तर गेली. सकाळी उठून पतीला उठवलं तर तो पती तिचा हालचालच करत नव्हता. ज्या वेळेला तिनं हे दृश्य बघितलं, शेजारच्या लोकांना बोलवलं आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेली. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले की ही व्यक्ती तर मृत झालेली आहे. आता तुम्हाला खूप उशीर झाला आहे घेऊन यायला. त्यावेळेला रडायला लागली. सगळ्यांना वाटलं की हा तर हार्ट अटॅक असेल. पण ज्या वेळेला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला, त्यावेळेला वेगळंच काही कारण निघालं. तर नेमकं काय घडलं होतं त्या रूममध्ये त्या रात्री? पनीरच्या भाजीवरती ताव मारून झोपलेला हा व्यक्ती कसं काय अचानक मेला? पूर्ण सत्य सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, पुणे शहरामध्ये घडलेली ही घटना 2023 पासून सुरुवात होते. 2023मध्ये अभिजित नावाचा पोरगा IT कंपनीमध्ये मोठ्या पदावरती जॉबला लागलेला होता. पगार 70 ते 80 लाख रुपये वर्षाचा. त्याला कसलीही अडचण नव्हती पैशाची. घरचंही परिस्थिती बरी होती. आईवडील गावामध्ये राहायचे, शेती होती भरपूर. त्यामुळे आता त्याचे आईवडील त्याला म्हणत होते की बाळा, तू लग्न करून घे, तुझं वय आता मापात आहे. लग्न जर केलं तर तुला कसलंही टेन्शन राहणार नाही. आता हा अभिजित त्याच्या आईवडिलांना म्हणायचं की बाबा, मी इथली दृश्य बघतोय, इथं तर काय पोरगी भेटणं मी करणं शक्य नाही. कारण ऑफिसमध्ये जे चालू आहे, इथल्या कॉलेजवरती जे चालू आहे, ते बघून माझं डोकंच पाक फिरून जातं. मला तर इथली पोरगी नको आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने गावातली एखादी सुसंस्कारी पोरगी बघत असाल तर नक्कीच मी करेल लग्न. ज्या वेळेला अभिजितचे हे शब्द त्याचे वडील ऐकतात, ते म्हणतात की हो, बरोबर आहे तुझं. कारण शहरातल्या पोरी आजकाल कधी फिल्डिंग सेट करतील हे सांगता येत नाही. मी माझ्या हिशोबाने एक पोरगी बघतो. आता त्याच्या वडिलांनी पूर्ण नातेवाईकांना सांगून ठेवलं होतं की कुणाची मुलगी असेल तर सांगा, पोराला पॅकेज चांगला आहे. सगळ्या समाजामध्ये त्याची इज्जत होती चांगली. जसं त्यांच्या पाहुण्यांना समजलं की अभिजितचं लग्न करायचं आहे, स्थळामागं स्थळं यायला लागली. अभिजितसाठी नव्हती तर त्याच्या पॅकेजसाठी होती. 80 लाखाचं पॅकेज होतं. आता कोणीही म्हणणार की माझी पोरगी द्यावी अभिजितला. एका मागं एक पोरगी रिजेक्ट करत होता अभिजित. कारण दिसायला अशा काही खास नव्हत्या. त्याला जशी पाहिजे होती तशीच एक पोरीचं स्थळ आलं, सुषमा नावाच्या. त्या अभिजितच्या वडिलाच्या मित्राची पोरगी. ती पोरगी दिसायला एक नंबर, शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आणि सुसंस्कारी वाटत होती चेहऱ्यावरून. तर अभिजित म्हणला की ही चालेल मला. आता या अभिजितच्या वडिलांनी सुषमाच्या वडिलाशी बोलणं करून दोघांची रिंग सेरेमनी वगैरे करून टाकली. साखरपुडा झाला, लग्न ठरलं, दोघांनाही एकमेक पटली. तसं बघायला गेलं तर या सुषमाला अभिजित नव्हता पटला. त्याचं पॅकेज पटलं होतं, जे की 80 लाखाचं पॅकेज आहे. आता त्याच्यावरती नजर होती तिची. हे तर झालं. आता दोघांमध्ये मोबाईल नंबर एक्सचेंज झाले. तासनतास, 2 तास, 4 तास बोलणं चालायचं. दिवसामागे दिवस जात होते. काही दिवसानंतर या दोघांचं लग्न लावून दिलं. जसं की लग्न झालं तसं ही सुषमा जी आहे, हिचा रवैयाच बदलून गेला. आता ही या अभिजितला बिलकुल बी भाव देत नव्हती. तासनतास तो ऑफिसमध्ये गेल्यावर मोबाईलवरती बोलत बसायची. ज्या वेळेला पण फोन करायचा, व्यस्त लागायचा. त्याला वाटलं की असेल बोलत आईसोबत. पण त्याने थोड्या दिवसानंतर त्याच्या सासूला फोन लावला काही कामानिमित्त. तो तर फोन लागला, ती बोलली. सुषमाला फोन लावला, तिचा फोन बिझी येतोय. आता त्याला कळलेलं नाही की काय विषय आहे. त्याने तिच्यावरती लक्ष ठेवायला चालू केलं. कारण त्याला माहिती होतं की आजकालच्या पोरी कशा वागतात. ज्या वेळेला ह्या अभिजितला समजलं की ह्या सुषमाचं पण लफडं होतं, लफडंच नव्हतं तर पार पळून गेलेली ही सुषमा होती. म्हणजे 12वी पासून तिचं लफडं होतं राहुल नावाच्या पोरासोबत. तर विषय असा आहे की 12वीमध्ये ही सुषमा जी आहे राहुल नावाच्या पोराच्या प्रेमात पडलेली होती. प्रेमात म्हणण्यापेक्षा ती दोघं जीव एक झालेला होता दोघांचा. कधीही संबंध बनवायचे दोघं. 12वी पासून लग्नाचे स्वप्न बघत होते. पण तो जो राहुल आहे त्याच्याकडे बिलकुल बी पैसा नव्हता. गरीब कुटुंबातील पोरगा, उडाणटप्पू पोरगा होता. बिलकुल काही बी काम करत नव्हता. घरच्यांच्या पैशावरती जगत होता. अशा पोराशी तर लग्न करू शकत नव्हती ही सुषमा. ही सुषमा त्या राहुलला म्हणायची की बाबा तू काम कर, दोघांना लग्न करायचं आहे. पण तो कसलंही काम करत नसल्यामुळे दोघांमध्ये कॉन्टॅक्ट होतं, संबंध बनायचे.
पण तो राहुल म्हणला की तू काय कर, एखाद्या श्रीमंत पोराशी लग्न कर आणि त्याचा जो पैसा येईल त्याच्यावरती आपण ऐश करू. या सुषमाने हे तसंच केलं आणि तिचं नशीब तर बघा ना, त्यावेळेलाच या अभिजितचं स्थळ तिच्यासाठी आलं. अभिजित आणि या सुषमाचं लग्न झालं होतं. राहुल आणि आता ही सुषमा जी आहे कॉन्टॅक्टमध्ये होतेच होते. दोघे संबंध बनवायचे. ज्या वेळेला पण हा अभिजित ऑफिसला जाईल, हा राहुल त्या ठिकाणी येऊन संबंध बनवून जायचा. पैसे भरपूर द्यायचे त्याला. म्हणजे असं होतं की या पतीला तिने एक ATM मशीनच समजलं होतं. जेवढे काय पैसे असतील तेवढे ती स्वतःवरती खर्च करायचे थोडेफार, बाकी त्या राहुलला पाठवून द्यायची. राहुलची मजा होती, ऐश करायचा तो राहुल. ज्या वेळेला या अभिजितला ही गोष्ट समजली, अभिजितने तिला समजावून सांगितलं की बाई, असं नको करू तू, आपलं लग्न झालंय, चांगल्या प्रकारे राहा. अजून पण मी तुला सुधारायची संधी देतो, तू मला काही वाईट वागायला लावू नको. पण या सुषमाच्या डोक्यात काय प्रकाश पडतो काय? प्रेमात आंधळी झालेली त्या सुषमाला काही समजत नव्हतं. काही जरी म्हणलं तरी अभिजितच्या डोळ्यापुढे ती करायचीच त्या राहुलसोबत कॉन्टॅक्ट. एक दिवशी या अभिजितने तिच्यावरती हात उचलला. आता सुषमाने त्यावेळेला थोडं शांत घेतलं. अभिजितला वाटलं सुधारली बायको, त्याच्या आवडीचं काही ना काही करून खावायला घालू लागली. आता जे पाहिजे ते करू लागली. त्याची मालिश करायची, त्याचे हातपाय दाबायची. म्हणजे असं की एखाद्या नवीन जोडप्यामध्ये जसं प्रेम असतं तसं ते प्रेम त्या अभिजितवरती दावायला लागली. आता या अभिजितला वाटलं की बायको तर सुधारली राव, मग काय टेन्शन नाही, म्हणून तोही आता बायकोची काळजी घ्यायला लागला होता. असं 4 तारखेला मी म्हटलं तुम्हाला, जसं की 4 जानेवारीला या अभिजितचा वाढदिवस होता. तर या सुषमाने त्याच्यासाठी पनीरची भाजी बनवली होती. अभिजित आला, बघितला, खुश झाला आणि या सुषमाला म्हणला की तू काय कर माहिती आहे का, उद्या तयार हो, माझा वाढदिवसानिमित्त मी उद्या सुट्टी घेतलेली आहे, तयार हो, आपण फिरायला जाऊ. असं सांगून तो त्या ठिकाणी झोपून जातो. ही सुषमा फिरायला जायचंय म्हणून सकाळी 7 वाजताच तयार झाली, पण तिचा पती काय उठेना अजून. तिला वाटलं की थोडा कंटाळलेला असेल, 8 वाजता उठू. 8 वाजता उठवलं तरी उठेना, हातपाय हलवना. त्यावेळेला तिने शेजाऱ्यांना बोलवलं, दवाखान्यात घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यावर डॉक्टर म्हणले की हा तर मृत झालेला आहे. आता ही जी सुषमा आहे मोठमोठ्याने त्या ठिकाणी रडायला लागली. डॉक्टरांना वाटलं की हार्ट अटॅक असेल. पण त्या डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये एक हुशार डॉक्टर होता, जो की तरुण होता. त्याच्या सगळं लक्षात आलेली होती गोष्ट. कारण तो म्हणला की हा जो अभिजित आहे ना, वजन वाढलेलं आहे ना, असं काय वाटतंय की हार्ट अटॅक येईल, व्यायाम वगैरे करतो तर हार्ट अटॅक कसं येईल. त्याने पोलिसांना फोन केला, पोलीस आले, चेक केलं. हा हार्ट अटॅकचा तर मामला वाटत नाही. बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. 2-3 दिवसानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. त्यामध्ये असं होतं की त्याचा श्वास अडकल्यामुळं मृत्यू झाला आहे. कोणीतरी त्याचा श्वास दाबून धरला आहे. आता पोलीस चौकशीला लागले, समजेना की काय झालं असेल. पोलीस CCTV वगैरे चेक करायला लागले अभिजितच्या घराच्या बाहेरची. त्यावेळेला त्यांना जे दृश्य दिसलं ते बघून त्यांनी त्या सुषमाला अटक केली आणि सुषमावरती लेडीज पोलिसने ज्या वेळेला लाठी चार्ज केला त्यावेळेला तिने पूर्ण गोष्ट सांगितली. तर विषय असा होता, ज्या वेळेला अभिजितने तिला मारहाण केली होती त्यावेळेला तिने राहुलला सांगितलं, तिच्या प्रियकराला. या राहुलने सुषमाला म्हटला की आता याचा काटा काढावा लागेल. सुषमा म्हणली, अरे बापरे, असं नको करायला. ATM मशीन आहे, कशाला ATM मशीन खरेद, ATM मशीन आहे आपल्यासाठी आणि कशाला खराब करायची मशीन. हा राहुल म्हणला, अरे विचार कर ना, हा जर गेला तर पूर्ण प्रॉपर्टी तुलाच भेटेल की. सुषमाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि सुषमा म्हणली हो चालेल. तर त्याचा वाढदिवस आहे, त्या दिवशी पनीरची भाजी बनवते, त्यात गुंगीचं औषध टाकू आणि मी तुला फोन करते झोपल्यानंतर, ये त्याला तिथं संपवून टाकू. तसाच प्लॅन केला, पनीरची भाजी बनवली. अभिजित आला, जेवण केलं, त्यामध्ये गुंगीचं औषध होतं, त्याला जास्त झोप यायला लागली, झोपी गेला. सुषमाने त्या राहुलला फोन केला, राहुल आला. राहुलने तोंड दाबलं, गळा दाबला आणि या सुषमाने त्याचे पाय धरले होते. त्या ठिकाणी अभिजितचा तर मृत्यू झाला आणि हे दोघांनी त्या ठिकाणी बसून रात्रभर शरीर संबंध केले, अश्लील व्हिडिओ पाहिले. त्याच्यानंतर हा राहुल सकाळी उठून गेला आणि या सुषमाने पूर्ण ड्रामा केला. ज्या वेळेला दवाखान्यात आणलं त्यावेळेला हे पूर्ण उघड झालं. तर विषय असा आहे की मित्रांनो, आता ही जी सुषमा आहे आणि हा राहुल आहे, जेलमध्ये तर बंद आहेत, यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. पण मला सांगा, लोक म्हणतात की खेड्यातल्या पोरी चांगल्या असतात, पण आपण पण खेड्यात राहतोय, आपल्याला माहिती आहे की पोरी कशा वागतात. आजकाल एवढं जर प्रकरण बेकार झालंय, लग्न करायचं का नाही याच्यावरती शंका आलेली आहे. कारण एवढी अवस्था बेकार बघून असं वाटतंय की ते नाही केलेलंच परवडेल. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. ही जी गोष्ट सांगितली, ही स्टोरी सांगितली, विचलित होण्याचं काही कारण नाही. अशा भरपूर गोष्टी आपल्या आसपास घडत असतात. लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.